पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. गोलेवाडी टीमने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 3 षटकांचा सामना असेल. पहिल्याच बॉलवरती महत्वाचा विकेट बाद करण्यात यशस्वी ठरलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळत असताना प्रल्हादला आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती मात्र महत्वाचा विकेट बाद करण्यात यशस्वी ठरलेत. नवीन फलंदाज राजेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गायचरण टीम मात्र प्रथम फलंदाजी करत असताना आपण मैदानावरती पाहतोय. मागचा सामना काय जबरदस्त आपण पाहिला मित्रांनो. अगदी पैसा वसूल मॅच. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. प्रल्हादची चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. जो पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना मात्र 2 चेंडू आतापर्यंत डॉट टाकण्यात यशस्वी ठरलेत. पुन्हा एकदा निर्धाव बॉल. चांगली गोलंदाजी. उत्तर नाहीये याही बॉलवरती. 3 बॉलचे आतापर्यंत फेकी झाले मैदानाच्या आतमध्ये. अजूनही अकाउंट चालू करण्यात अपयशी ठरलेत ते गायचरण या टीमचे फलंदाज. इथे मात्र हुक केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीयेत. डीपला चेंडू अडवला जाईल. याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीने अकाउंट चालू करत असताना आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ते गायचरण या टीमचे फलंदाज धावफलकावरती 2 धावा ऍड होतील. राजेशच्या अकाउंटवरती 2 धावा ऍड होतील आणि टीमच्या अकाउंटवरती 2 धावा ऍड होतील. प्रल्हादची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा होता. थोडासा खराब फिल्डिंग. फाईन लेग क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु असफल. फलंदाज बाद. वामनला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र सुरुवात खराब झाली आहे. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाजी ट्रॅकवरती प्रल्हाद आहेत आणि प्रल्हादने मात्र विरुद्ध टीमच्या फलंदाजांना मात्र रोखून धरले. कुठल्याही पद्धतीने मोठे फटके खेळू देत नाहीये. मारू देत नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या आणि अवघ्या आतापर्यंत 2 धावा जमा करण्यात यशस्वी ठरलेत आणि या 2 धावा जमा करण्यासाठी 2 विकेट सुद्धा मोजावे लागलेत. 3 धावा धावफलकावरती. पुन्हा चेंडू खाली क्षेत्ररक्षक असतील. झेल धरणीला दान होईल आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी आपण पाहिली प्रल्हादच्या माध्यमातून ज्याने 2 विकेट बाद केले आणि अवघ्याने अवघ्या 2 धावा खर्च केल्या. रघुनाथला आपण पाहतोय. हा बॉल हुक करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता. अवघ्या 5 धावा फलकावरती. 3 षटकांचा सामना आहे. तुम्हाला इथून हाणामारी करावी लागेल बॅटच्या मदतीने. जर या मॅच मध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल तर मात्र बॅटच्या मदतीने धावा करणं गरजेचं असेल.
पुन्हा एकदा फटका तर फसला आहे. स्वतः विकेट किपर चेंडू खाली येतील, चुकी करत नाहीयेत. तिसरा विकेट येईल तंबूच्या असलेला अवघ्या आणि अवघ्या 5 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी रघुनाथच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, कारण पहिल्या षटकामध्ये प्रल्हादनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाचे विकेट बाद केले आणि 5 धावा फक्त खर्च केल्या. आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना रघुनाथ हे सुद्धा चांगली कामगिरी करतात. आतापर्यंत 2 चेंडूची फेकी करतायत, 1 विकेट मिळवून दिलाय याही गोलंदाजाने. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय योग्य आहे, हे मात्र दोन्ही गोलंदाज आतापर्यंत सांगत असताना या मैदानावरती अवघ्या 5 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसरे षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांची ही लढत आहे. निर्धाव बॉलची सांगता, चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी डॉट बॉल पाहायला मिळतो. इथून धावसंख्या मात्र स्थिरावली जाते ती 5 या आकड्यावरती. दुसरे षटक मार्गस्थ आहे. रघुनाथचा 4था बॉल या षटकातला असेल. पुन्हा एकदा डॉट बॉल होणार का, परंतु इथे मात्र एक धाव तर काढण्यात यशस्वी ठरलेत. 6 धावा. अगदी शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कासवाच्या गतीने असंत क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतोय. 6 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. रघुनाथची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतायत, मोठे फटके मारू देत नाहीयेत फलंदाजांना. या क्षणाला मोठा फटका आला आहे, ज्याची नितांत गरज होती. महत्वाच्या क्षणी हा दर्जेदार आणि धमाकेदार षटकार ठोकण्यात यशस्वी ठरलेत फलंदाज. 12 धावा फलकावरती आपण पाहतोय. वामनच्या बॅटमधनं आलेला एक महत्वाचा क्षणी षटकार आपण पाहिला, जो रघुनाथ चांगली कामगिरी करत होता त्याच्यावरती प्रहार चढवला गेला, परंतु अंतिम बॉल पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळाला आणि इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आणि 2 षटकाचा जर आढावा घेतला तर धावफलकावरती 12 धावा आपण पाहतोय. 12 धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतील. बारा धावा आहेत, अंतिम षटक असेल आणि या अंतिम षटकामध्ये आता मात्र 15 ते 16 धावा येणं गरजेचं असेल ते गायचरण टीमसाठी. कारण गोलेवाडी टीमचा जर विचार केला तर एक जबरदस्त टीम आहे. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी या टीमकडे नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. या ग्राउंडवरती अनेक वेळा या टीमला चांगली कामगिरी करताना आपण पाहिलंय आणि त्यांच्या विरोधात गायचरण टीमला जर विजय संपादन करायचा असेल तर या षटकामध्ये धावा करणं गरजेचं असेल. फक्त एकच धाव ऍड होईल. संदीपला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. एक धाव अजून ऍड होईल. 14 धावा फलकावरती ऍड होतील. संदीपचा हा बॉल मात्र खराब लाईन वरती फेकलेला आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल होता. एक धाव तर पूर्ण केली गेली. डीपला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू उचललाय, फेकलाय. याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या आता पोहोचेल
ती 16 या आकड्यावरती अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक असेल पहिल्या अंतिम षटकामधला, आणि या 4 बॉलवरती एका दुसरा षटकार नक्कीच मारावा लागेल तो वामन या फलंदाजाला, कारण त्याने मागच्या षटकामध्ये प्रतिहल्ला चढवला होता तो रघुनाथ या गोलंदाजावरती, आणि त्याच पद्धतीने पुन्हा एकदा तर फटका तर खेचला आहे, परंतु लॉगॉनला पुन्हा चुकी झाली डीपला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा पूर्ण, 18 धावा सांघिक आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी टीम संकटामध्ये असताना मात्र वामनच्या बॅटमधनं धावा येत आहेत. चांगली फलंदाजी वामनच्या बॅटमधनं आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळते गायचरण टीमसाठी. पुन्हा एकदा अगदी जमिनीच्या मदतीने चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय, डीप वरना क्षेत्ररक्षक येत आहेत, 2 धावेचं अंतर पूर्ण, खराब फेकी, 2 धावेच्या बरोबरीने आता मात्र धावसंख्या 20 या आकड्यावरती पोहोचली जाते. 20 धावा धावफलकावरती संदीपचं अंतिम षटक प्रगती पथावरती असताना पहिल्या बॉलवरती 2-1, त्यानंतर हा मोठा फटका आहे का हे पाहावं लागेल. चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क या बॉलवरती आलाय षटकार. काय जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय, एक छोटा चनीचा फलंदाज आहे. जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजावरती घाव करतो गंभीर. इथून मात्र पुढचा दरवाजा बंद केला, पण मागच्या दरवाजातून चोरी झाली मित्रांनो. इथे जो फलंदाज इथे चांगली कामगिरी करत होता त्या फलंदाजा कुठले तरी अंदाज चुकला. फलंदाजाला वाटलं की हा बॉल स्वेर असेल, आपल्याला 1 धाव मिळेल, पुढच्या चेंडूवरती पुन्हा मोठा फटका खेळू, परंतु तसं घडलं नाहीये. गोलंदाजाने मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू फेकला ब्लॉक होल मध्ये, आणि इथे लेग स्टंप उद्ध्वस्त केलाय या फलंदाजाचा. धावफलकाचा आढावा घेतला तर 26 धावा धावफलकावरती, म्हणजे या षटकामध्ये 14 धावांची बरसात और या वामन या फलंदाजांनी केली, ज्याची नितांत गरज होती. एक जबरदस्त आक्रमक इनिंग आपण पाहिली वामनच्या माध्यमातून. गायचरणला 27 धावांची गरज असेल. 26 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. खूप चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. वर्णे ठाकूरवाडी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातले काही महत्त्वाचे सामने आपण पाहतायत. चालू सामना जर पाहिला तर गायचरण विपक्ष विजय 11 गोलेवाडी या टीमच्या माध्यमातून आज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांचा विचार केला ना मित्रांनो तर अवघ्या 12 धावा होत्या आणि कुठेतरी वाटलं होतं की 20 पर्यंत तरी टीम मजल मारणार का, परंतु तदनंतर काय जबरदस्त आपण फलंदाजी पाहिली, ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार आपण पाहिले. अठरा बॉल मध्ये 27 धावींची गरज आहे. हे लक्ष्य पार होणार की रोखलं जाणार हेही पाहावं लागेल. चला विजय 11 गोलेवाडी टीम आपण स्टेजच्या उजव्या साईडला जायचं आहे. तिथे आपल्यासाठी खुर्च्या आहेत, याची आपण दक्षता घ्यायची. सर्वच खेळाडूंना विनंती असेल की आपण स्टेजच्या उजव्या साईडला जाऊन बसायचं आहे आणि कोण प्रेक्षक असेल तर मित्रांनो त्या खुर्च्या खाली करायच्या आहेत. प्रल्हाद आणि संदीप, ज्या प्रल्हादने मात्र प्रथम षटक हाताळलं होतं
गोलंदाजी करत असताना आणि त्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र दुहेरी भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल आता फलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती ना त्याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. कट केलाय फटका, थर्डमॅन क्षेत्र बीट करून चेंडू निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. पहिलाच बॉल वरती आलाय चौकार. पहिल्याच बॉलवरती मात्र आपले इरादे स्पष्ट करत असताना प्रल्हादला आपण पाहतोय, कारण पहिल्याच बॉलवरती एक मोठा प्रहार झालाय. 27 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना हा सुद्धा जबरदस्त फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य पेश करणारा एक टप्पा अखेरीस चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे संघर्षमय चौकार पाहायला मिळतोय. 8 धावा फलकावरती आता ऍड होतील. काय जबरदस्त फटका, पहिला थर्डमॅन क्षेत्रामधनं आणि दुसरा मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं दरारा आणि दहशत निर्माण करणारा हा एक जबरदस्त चौकार पाहतोय आपण प्रल्हादच्या बॅट मधनं. 8 धावा फलकावरती 27 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना ही सलामीची जोडी. आतापर्यंत प्रल्हाद 2 चेंडूचा सामना केलाय आणि 2 बॉलवरती 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने कट करण्याचा प्रयत्न झाला होता. गलीमधना चेंडूला ट्रॅव्हर्स करायचा होता, अगदी हलक्या हाताने कट करायचा होता बॉलला, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल खूप उशिराने घेतलेला गोलंदाजाने श्वास म्हणावा लागेल, कारण 2 बॉलवरती मोठे फटके आले. त्यानंतर एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने केलेला फटका पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडतोय. या बॉलवरती आलाय चौकार आणि या षटकामधला हा 3रा चौकार. जबरदस्त फलंदाजी आता प्रल्हादच्या बॅटमधनं पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पायात काटा रुजतो आणि जखम करतो, टोचतोय ना, त्याच पद्धतीने प्रल्हाद हा विरुद्ध संघासाठी त्या काट्याचं कार्य करत असताना पुन्हा एकदा हुक केलाय बॉलला. 1 धाव तर पूर्ण करतील. एकेरी धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगली बॅटिंग प्रल्हादच्या माध्यमातून आतापर्यंत राहिले, ज्याच्या बॅट मधनं 3 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु आता संदीप कडे स्ट्राईक असेल. मोठा फटका, रोक ठोक, छाती ठोक, आसमानी टोला, चेंडू झालाय 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 गोटीचा गोळा. येतो या बॉलवरती षटकार. जबरदस्त या मैदानावरती जिंकण्यासाठीच आलो आहोत, हेच आता मात्र गोलेवाडी टीम सांगत असताना, कारण पहिल्याच बॉलवरती प्रति हल्ला झालाय. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधनं धावांची अगदी बरसात पाहायला मिळते. षटकार चौकारांची आतषबाजी पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. एका साइडने प्रल्हादने 3 चौकार ठोकले आणि त्यानंतर मात्र संदीप स्ट्राईकला गेला आणि पहिल्याच बॉलवरती एक बिग हिट लॉंगॉनच्या डोक्यावरना एक लांब लचक षटकार आपण पाहिला. आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला मित्रांनो. आणि पहिल्या षटकानंतर 19 धावा फलकावरती ऍड. पुन्हा एकदा कट केलाय फलंदाजाच्या बॅटमधनं, अजून एक चौकार आलाय. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. पहिल्या स्लिप मध्ये असलेला क्षेत्ररक्षक बीट झाला आणि अगदी थर्डमॅन बॅटमधनं आपण पाहतोय. काय जबरदस्त इनिंग. पायडलशिपचा फटका शफल झाली होती, अगदी फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. जबरदस्त इनिंग पाहायला मिळते. 23 धावा फलकावरती ऍड आहेत. पुन्हा एकदा कट केला या बॉलला, अवघी एकच धाव मिळेल. खराब फेकी या दरम्यान धाव घेत नाहीयेत.
अगदी स्वतःवरती विश्वास आहे या फलंदाजाला. संदीप जिथे 2 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु संदीपने सांगितलं की विजय फटका मात्र माझ्या बॅटमधून येईल. आणि पाहूया आत्मविश्वासाने फलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. आणि त्याच पद्धतीने हा फटका तर खेचलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि कुठलीही चुकी होत नाहीये. फलंदाज बाद होईल. 24 या आकड्यावरती संदीपला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला, परंतु जी जबाबदारी होती मधनं आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 24 धावा फलकावरती ऍड आहेत. अजूनही येणाऱ्या चेंडूमध्ये 3 धावेची गरज असेल. तीन धावेची गरज अजूनही असेल. प्रल्हाद ज्याच्या बॅटमधनं मात्र चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. काय अफरातीम कटचे फटके असतील, हुकचे फटके असतील, अगदी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आज प्रल्हादच्या माध्यमातून आपण पाहिले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रघुनाथला आपण पाहतोय. हा फटका तर फसला आहे, पण क्षेत्ररक्षक नाहीये. पुन्हा एकदा फाईन स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक बीट होत आहेत आणि चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे निघून जातोय. या बॉलवरती विजय चौकार. विजय टीमचं अभिनंदन आणि पराभूत टीमचं गोडसं कौतुक. या मॅचचा हिरो ठरलाय ज्याने पहिलं षटक हाताळलं, अवघ्या 5 धावा खर्च केल्या आणि फलंदाजी करत असताना ज्याच्या बॅटमधनं मात्र धावांची बरसात झाली.